आज माझ्या अंगठ्याचे नख निघाले पायाचे. 4 महिन्यानंतर निघाले. ॲक्सिडेंट झालेला त्यावेळेस ते नख पूर्ण उखललेलं. तर ते आता निघालं आहे. बघा कसं दिसतंय पूर्ण वेगळं, म्हणजे छोटंसं आलेलं आहे आता नवीन नख. आणि हे पूर्ण डायरेक्ट उकलूनच आलं हातामध्ये. ते त्यावेळेसच निघालेलं, पण त्यावेळेस तसंच प्रेस करून बसवल्यामुळे ते थोडंसं होतं. तर अशा पद्धतीने हे नख निघालेलं आहे. यानंतर मग मी गेली आज खानापूरला माहेरी. थोडंसं म्हटलं मुलांना, म्हणजे भावाच्या मुलांना आणि आईला भेटून यावं. दादाला सांगितलं तो आलेला नाही. हे आजीचे झुके. सगळ्यात जास्त डॉक्टर. हुशार आहेस तसा तू, अरे पडशील, नीट बस. तुला बोलायला येत नव्हतं, आता बोलायला लागली छान. आता छान बोलायला लागलीस है ना. इथे गप्पा गोष्टी करत शिवांशने आजीचे पाय चेपून दिले. आणि त्यानंतर मग पूनम गेली होती डीमार्टला, स्वरा आणि दोघी. म्हणून मग मी आली थोडंसं इथे, म्हणजे भावाचं घराचं काम चालू आहे तिथेच पुढे थोडंसं म्हणजे पावटा, उन्हाळ घेवड्याच्या शेंगा आणि वांगी आहेत, मिरच्या आहेत आणि फुलांची झाडं आहेत काही. तर मी थोडंसं हे उन्हाळ घेवड्यांच्या शेंगा तोडायला आले. इथे बघू शकता वांगी एकदम छोटी छोटी लागलेली होती, म्हणून मग मी तोडली नाही ती. तर इथे मग म्हटलं तर या उन्हाळ घेवड्याच्या शेंगा तोडाव्यात. आमच्याकडे उन्हाळ घेवडा किंवा बोंबली घेवडा किंवा घेवडी असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर एवढ्या ताटलीभर घावल्या एका वेलाला, आणि ते आता घेऊन घरी निघालो. पूनमने येताना आणला होता वडापाव. मग तो मस्तपैकी वडापाव खाल्ला आणि चहा घेतला, आणि नंतर मग आता मी इथून निघाली आहे. आईला भेटलं की माहेर पण झाल्यासारखं वाटतं. तर आता चला, आता मी इथून आले आहे घरी. घरी आल्यानंतर मी मस्त फ्रेश झाले आणि त्यानंतर मग शिवाज्ञाकडे गेले. शिवाज्ञा जागीच होती, मग तिला थोडा वेळ खेळवलं. तिच्यासोबत असताना वेळ कसा निघून जातो काहीच कळत नाही.